संत तुलसीदासांचं चरित्र आपण बघणार आहोत. आणि संत तुलसीदास म्हणजे प्रतिरामच असं म्हणायला काहीच हरकत नाही. स्वार्थ आणि परमार्थ नाम घेता साधे, नामासम नाही काही ज्याने सर्व हेतू साधे. स्वानुभवी सांगे तुलसी हेच सत्य सत्य, राम नाम जाळी चिंता चिंतामणी जपा नित्य सत्य. तुलसीदास यांना 126 वर्षाचं आयुष्य लाभलंय आणि कर्मयोगी तुलसीदास रामायण या मालिकेमुळे अबालवृद्धांच्या हृदयात स्थान मिळवलेलं आहेच. महाकवी संत म्हणूनही ते प्रसिद्ध झाले. तुलसीदास यांना वेणी माधव नावाचा एक शिष्य होता आणि त्यांच्या जीवनाच्या अखेरच्या काळात त्यांना म्हणाला की तुम्ही आत्मचरित्र लिहा. तुम्ही एवढं रामचरित्र लिहिलंय तर आत्मचरित्र पण लिहा आणि ते रामचरित्राचा जो ग्रंथ अवतार आहे तो जगाच्या हवाली करायला आम्हाला खूप आवडेल असं तुलसीदासांना वेणुमाधव म्हणाला. पण त्यावर तुलसीदासांनी कबीराच्या एका दोह्यातून खालील प्रमाणे उत्तर दिलंय. तो दोहा आहे, साथी साथ सोडून गेले आम्हीही जाणार, कागद कोरा उरेल त्याला कोण काय करणार. ही किती ममत्व नाहीये या दोह्यावरून आणि तो दोहा त्यांना म्हणावासा वाटला. तुलसीदासांना कबीरांचा दोहा म्हणावासा वाटला अशा प्रसंगी. एवढंच म्हणून ते थांबले नाही तर म्हणाले, प्रभू रामचंद्रांच्या इच्छेनुसारच सर्व गोष्टी होतील. माझे जीवनचरित्र असं काय आहे आता ते आपण ऐकणारच आहोत. पण स्वतः तुलसीदास असे म्हणाले की माझ्या जीवनचरित्रात असे आहे तरी काय, जन्मापासून अपार दुःख आणि अटळ दुर्दैवच आलेल्या ह्या जीवाला इहलोकात ठाव ठिकाणा मिळाला नाही तर परलोकात काय मिळणार आहे. आणि राम नाम हेच माझे जीवन आहे. तेव्हा तुलसीदास वेणी माधवला म्हणाले, अवतार धारण करणाऱ्या परमेश्वराला सुद्धा मृत्यूच्या माध्यमानेच आपली लीला आवरावी लागते. अवतार धारण करणाऱ्या परमेश्वराला सुद्धा मृत्यूच्या माध्यमानेच आपली लीला आवरावी लागते. मी तर त्या परमेश्वराचा क्षुद्र सेवक आहे. त्यावर वेणी माधव म्हणतात, रामाच्या दासाचे महत्व रामापेक्षाही जास्त आहे आणि हनुमानजी हे त्याचे साक्षी आहेत, आपल्याला दिसत आहे. तर अशा ह्या तुलसीदासांचा जन्म श्रावण शुक्ल सप्तमी विक्रम संवत्सर 1554. आता 31 तारखेला त्यांचं श्रावण शुद्ध सप्तमी आहे आणि येते जन्मोत्सव. जयंती म्हणायचं नाही, आता जन्मोत्सव येतोय. म्हणजे सुमारे 400 वर्षापूर्वी यमुना नदीच्या किनारी राजापूर नावाचा जिल्हा होता आणि बांदा नावाचं गाव, येथे त्यांचा जन्म झाला. ते गाव राजापूर हे नंतर झालं. हुमायून आणि शेरशाह यांच्या काळात विक्रमपूर या नावाचं ते गाव होतं आणि त्या गावामध्ये 4-5च ठिकाणं ब्राह्मणांची होती, बाकी सगळी मुस्लिम वस्ती होती आणि संपूर्ण गाव उद्ध्वस्त करून टाकलेलं होतं. परंतु तुलसीदासांच्या वडिलांनी यमुनेच्या काठी खूप तपश्चर्या केली, रामाची तपश्चर्या केली आणि त्यांना 2 मुली होत्या. त्या 2 मुली पाठोपाठ गेल्या आणि आता मुलबाळ काही राहिलेलं नव्हतं. त्याच्यामुळे त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी यमुनेच्या तीरावर खूप तपश्चर्या केली. तिथे हनुमानाची मूर्ती स्थापन केली, शंकराची मूर्ती स्थापन केली
आणि मग त्या गावाला नवीन स्वरूप प्राप्त झालं. ते विक्रमपूर नावाचं गाव आता राजापूर म्हणून ओळखायला यायला लागलं. असं हे गोस्वामी जे तुलसीदास आहेत त्यांचे आई वडील मूळचे ते कुटुंब मूळचं नेपाळचं आणि धनीर मिश्रजी यांची कन्या हुलसी आणि आत्माराम यांच्या पोटी हे रत्न जन्माला आलं. तर जन्माला आलं. अवतारी पुरुष कसे असतात, जन्माला आल्यावर हे बाळ रडलंच नाही आणि जन्मल्याबरोबर ह्याला दात होते. आणि तिसरी गोष्ट की ते मूळ नक्षत्रावर जन्मलं. त्यामुळे 400 वर्षापूर्वीची जी मानसिकता होती की अमक्या नक्षत्रावर जन्म आल्यावर असं होणार तसं होणार आणि खरं तसं घडलं. पण ते जन्मल्याबरोबर रडलंच नाही, पण त्याने राम राम हे नाव घेतच जन्म घेतला. आणि म्हणून सगळ्यांनी त्याला रामबोला असंच नाव त्याचं ठेवून दिलं. आणि जसं कृष्णाचं झालं की मध्यरात्री जन्म, यमुना नदीला पूर आलेला, तुरुंगवासात, तसंच थोडीशी परिस्थिती ह्या तुलसीदासाची रामबोलाची होती. तर खूप पाऊस पडत होता, नदीला खूप पूर आला होता, लोकांची खूप गर्दी झाली होती तो पूर बघायला. आणि भयानक असं दृश्य होतं. त्यामुळे आणखीच भर पडली की जन्मतः मूळ नक्षत्रावर अशी परिस्थिती आणि आई वडील सुद्धा त्यांचे लगेचच गेले. आई वडील गेले तर एका दासीने त्यांचा सांभाळ केला. पण दुर्दैव असं की ती दासी सुद्धा सर्पदंशाने गेली. हे पोर अगदी उघडं पडलं. ह्याला सांभाळायला कोणीही मिळालं नाही. पण भगवंतच भक्ताचं रक्षण करतो म्हणतात. कारण का, वडिलांनी तपश्चर्या यमुनेच्या तीरी केलेली होती आणि त्यानंतर हे बाळ जन्माला आलं. तर त्यांना ह्या मुलाचं आता करायचं काय. काही दिवस आजोबांनी त्याचा सांभाळ केला. पण ती दासी गेली, आजोबांनी थोडेच दिवस सांभाळ केला. बघता बघता रामबोला 8 वर्षाचं झालं. आणि त्या रामबोलाला दारोदार हिंडावं लागलं अन्न वस्त्र निवाऱ्यासाठी. आणि ज्या कादंबरीत मी वाचलं, म्हणजे यासाठी 2-3 पुस्तकं वाचली आहेत, तर त्या कादंबरीत इतकं वाईट वर्णन केलेलं आहे की तो दारोदार हिंडत असत, भिकारीचं पोर म्हणून त्याला म्हणत असत. त्याला दारात कोणी देत सुद्धा नसत भिक्षा. म्हणजे भिक्षा मागूनच तो उदरनिर्वाह करत, पण कोणी सुद्धा त्याला दारात उभं करायचं नाही. अंगावर कपडे नाही, फाटके कपडे. आणि एक असा त्याला स्वामी म्हणत होते किंवा काय गुरुजी म्हणत होते वगैरे असं. तर त्यांनी त्याला तर लाथाबुक्काने तुडवलेलं आहे. सांगायचा उद्देश लाथाबुक्काने तुडवलेला नाही, तर अवतारी पुरुषांना हे सहन करावं लागतं. आज आपण घरोघरी रामचरितमानस ऐकतो, रामायण ऐकतो, ते गोस्वामी तुलसीदासांचं रामायण ऐकतो. त्यांनी एवढ्या हालापेष्टा केलेल्या, सहन केलेल्या आहेत. तर भगवंत भक्ताचं रक्षण कसं करतो ह्याची प्रचिती की चित्रकूट पर्वतावर स्वामी अनंतानंदजीचा आश्रम होता. आणि एके दिवशी स्वतः भगवान शंकरांनी अनंतानंदजींना दृष्टांत दिला स्वप्नामध्ये की रामबोला ह्याला तुझ्याजवळ ठेव आणि त्याच्या शिक्षणाची आणि उदरनिर्वाहाची व्यवस्था कर. आनंदानंदजीचे शिष्य नरहरिदास यांना त्यांनी रामबोलाचा शोध घ्यायला सांगितलं. आणि या रामबोलाचा खूप प्रयत्नांनी शोध घेऊन त्याला आश्रमात आणलं. त्याला चांगल्या प्रकारे शिक्षण दिलं आणि आश्रमात असताना रामबोलानं तुळशीचं रोप लावलं. आणि ते तुळशीच्या रोपाला तो रोज पाणी घालत असत आणि ते तुळशीचं रोप खूप छान वाढवत असत. बघता बघता ते डौलदार झालं
आणि मग रामबोलाने ती रोज तुळस तोडावी आणि आनंदजींच्या आश्रमात ते पूजा करत असताना त्यांना नेऊन द्यावी. हे रोज नित्य नियमाने तो करत असत. म्हणून ते आनंद नंदजी खूप खुश झाले, त्याच्यावर प्रसन्न झाले आणि मग त्यांनी त्याला तुलसीदास म्हणू लागले. असं आज आपण म्हणतोय तुलसीदास, पण ह्याच्या मागचे आपल्याला इतिहास माहिती नव्हता, तर म्हणून तुलसीदास हे नाव त्यांचं ठेवलं. आणि आश्रमामध्ये अनेक गायी सुद्धा होत्या. त्या गायींचं पण तो संगोपन करायचं, त्यांची सगळी स्वच्छता करायची, शेण काढायचं वगैरे सगळं तो करायचा. त्याच्यामुळे त्याला गोस्वामी पण ही पदवी त्याचे जे नरसिंहदास दुसरे गुरु होते त्यांनी त्याला गोस्वामी अशी पदवी दिली. म्हणून गोस्वामी तुलसीदास म्हणून ते आज आपल्याला माहित आहेत. आणि रामबोला बघता बघता 8 वर्षाचा झाला, त्याची मुंज करून दिली. मुंज केल्यानंतर तो अतिशय तेजस्वी दिसू लागला. आश्रमात इतर सेवा पण तो करत असे, अभ्यास पण करत असे आणि माता पित्याचे आणि घरच्यांचे छत्र हरवलेला हा देवदूत गोस्वामी तुलसीदास म्हणून नावारूपाला आला. त्याने प्रथम मंदाकिनी नदीच्या तीरावर, मंदाकिनी नदी आपल्याला माहिती आहे, आणि आपले समर्थ रामदास मंदाकिनी नदीतून कसे वर तरून गेले तो पण प्रसंग छान लिहिलेला आहे त्यांच्या चरित्रामध्ये. तर त्या मंदाकिनी नदीच्या तीरावर वराह क्षेत्र समजल्या जाणारा तो रामघाटच होता. त्या रामघाटावर त्याने रामायण आणि रामकथा सांगायला सुरुवात केली. काही दिवसांनी नरहरिदास तुलसीदासांना आपल्या बरोबर तीर्थयात्रेला प्रयाग, अयोध्या, काशी येथे घेऊन गेले. काशीला सनासदजी स्वामींकडून त्यांनी दीक्षा घेऊन वेद, शास्त्र आणि सर्व धर्मग्रंथांचा अभ्यास केला. तिथे जवळजवळ 15 वर्ष त्यांनी अभ्यास केल्यानंतर आणि अध्ययन पूर्ण झाल्यानंतर पुन्हा चित्रकूट पर्वतावर आले आणि तेथे आपले गुरु अनंतानंदजी आणि नरहरिदास यांच्याकडून पुन्हा रामायण ऐकू लागले. कथा ऐकून ऐकून ते स्वतःच कथाकार बनले. गुरु नरसिंहदासांना खात्री पडली की गोस्वामी आता रामायणाचा प्रचार हा नक्की लोकांच्या कल्याणासाठीच करणार. ही गुरूंना खात्री पटावी लागते, तर तो शिष्य खरा पक्का तयार झाला असं कळतं. तर त्यांना खात्री पटली आणि एवढंच नव्हे तर तो रामायण सुद्धा लिहून काढेल हीही त्यांना खात्री पटली. आणि चित्रकूट पर्वतानंतर गोस्वामी पुन्हा आपल्या जन्मगावी म्हणजे राजापूरला आले आणि तीच त्यांची कर्मभूमी ठरली. तिथे त्यांना राहायला जागा नव्हती, तर गावातल्या ज्या माता भगिनी होत्या त्यांनी त्यांना जागा मिळवून दिली, उपलब्ध करून दिली. आणि मग त्यांनी आपल्या घरातूनच मधुर आवाजात पुन्हा रामकथा सांगायला सुरुवात केली. त्यांच्या कथेची गोडी अनेकांना वाटू लागली आणि गावागावातून लोक त्यांची कथा ऐकण्यासाठी येऊ लागले. राजापूरला यमुनेच्या तीरावरच घरासमोरच पाठक नावाचं कुटुंब होतं. त्यांना रूपवती नावाची अत्यंत सुंदर अशी मुलगी होती. त्या रूपवतीशी त्यांचं लग्न 1583 मध्ये गावकऱ्यांनीच करून दिलं. आणि इकडे तुलसीदासांची रामकथा सेवा अखंड चालूच होती. म्हणजे लग्न झालं तरी ते त्याच्यातच रमले असं नव्हतं, इकडे रामकथा चालूच होती. जे सुरुवातीला मी वाचून दाखवलं की स्वार्थ आणि परमार्थ नाम घेता साधे, हे स्वतःच्या अनुभवातून त्यांनी लिहिलंय. तसं लग्न झालं तरी रामकथा त्यांच्या चालूच होत्या, अखंड सेवा चालू होती. आणि विरह आणि वैराग्य हे अध्यात्मातील गरुड झेपेसाठी अत्यंत दोन्ही आवश्यक गोष्टी असतात. त्या पंखांना त्याच्यामुळे बळकटी मिळाली. आणि ती बळकटी मिळण्यासाठी म्हणून की काय, रत्नावलीवर खूप प्रेम होतं, सुंदर होती, पण लग्न झाल्यापासून ती माहेरी गेलीच नव्हती. म्हणून एक दिवशी त्यांचा भाऊ, रत्नावलीचा भाऊ तिला न्यायला आला तर
तुलसीदास सोडतच नव्हते, पण तरी सुद्धा ती हट्टाने गेली आणि विरह आणि वैराग्य या दोन गोष्टी सांगण्याचा उद्देश की ती परत आलीच नाही. ती माहेरीच राहिली, कारण गावातच समोरच, पण ती आलीच नाही. आणि जणू काही भगवान शंकरांनी साक्षात, भगवान शंकर म्हणजे स्मशानाचे स्वामी, त्यांनी ती बरीच मोठी गोष्ट आहे, पण मी एका वाक्यात सांगते की तिला भेटण्यासाठी त्यांनी प्रेत हे ताटी म्हणजे पाण्यावर चालणारी ताटी आणि चढण्यासाठी ती ज्या खोलीत होती ते चढण्यासाठी सर्प आणि त्रिशूल पाठविले होते. त्याच्या मागे बरीच गोष्ट, पण ती आपल्याला अजून बाकीच्या त्यांच्या खूप छान गोष्टी आपल्याला ऐकायच्या. आणि एक गोष्ट साक्षात स्मशान स्वामी भगवान शंकराबद्दल सांगितली जाते की विवाहानंतर तुलसीदास काशीला आले होते. सकाळी उठून प्रातर्विधीसाठी कमंडलूतून पाणी न्यायचे आणि उरलेलं पाणी येता येता त्या बाभळीच्या झाडाला घालायचं. तर बाभळीच्या झाडाला त्यावर एक भूत योनी राहत होती. एके दिवशी ती तुलसीदासांसमोर आली आणि म्हणाली की मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे. तर त्यावर तुलसीदास म्हणाले, तू तर प्रेतयोनी आहेस आणि तू मला काय देणार? म्हणजे तिने प्रसन्न होऊन सांगितलं की तुला काय पाहिजे वर तो माग. तर ते म्हणे, तू प्रेतयोनी आहेस, तू काय मला देणार आहेस? तर देणारच असशील तर प्रभू रामचंद्रांचं दर्शन दे. त्यावर ती प्रेतयोनी म्हणाली की तू रामकथा सांगतोस ना, तेव्हा जिथे जिथे रामकथा चालते तिथे तिथे सर्वात प्रथम हनुमानजी हजर असतात आणि सर्वात शेवटी ते आपलं स्थान सोडतात असं सांगितलं. तर ते कसे असतात हनुमानजी? आपण नेहमी हनुमानजीचं रूप बघतो तशा अवस्थेत नसतात, तर ते वृद्ध अवस्थेत असतात आणि गलित गात्र असे त्यांचे हातपाय झालेले असतात, खूप म्हातारे असतात, फाटक्या कपड्यात असतात. आणि रामकथेच्या वेळी गोस्वामींनी प्रत्यक्ष हा अनुभव घेतला. त्या वृद्धाचे तुलसीदासांनी पाय पकडले, कारण त्यांना कळलं होतं, भगवान शंकरांनीच सांगितलं. प्रत्यक्ष पाय पकडले आणि तो वृद्ध म्हणाला, माझे पाय सोड, माझे चरण सोड, मी बिमार आहे, मला कुष्ठरोग झालेला आहे, तुलाही होईल माझ्यामुळे. पण त्या वृद्धाने स्वामींना झटका दिला, पण तुलसीदासांनी त्याचे चरण सोडले नाही. हनुमंतजीला सर्व समजले की हा चरण सोडत नाही, म्हणजे त्यालाही कळलंय की मी हनुमानजी आहे म्हणून. आणि हा हनुमंत म्हणजे वाल्मिकींचाच अवतार आहे याची तुलसीदासांना खात्री पटली. आणि परत त्यांनी काय सांगितलं की तू चित्रकूटला ये, तुला रामाचं दर्शन होईल असं आश्वासन मी आज देतो. आणि काशी सोडून ते चित्रकूटला गेले. चित्रकूटवरून तो अयोध्येला जा असा दृष्टांत हनुमंताने दिला. अयोध्येला जाताना वाटेत काशी क्षेत्र लागले, परत ते काशीतच राहिले. तिथे शिरोमणी नावाचे एक वृद्ध गृहस्थ होते शेजारी, ब्राह्मण गंगेच्या तीरी राहत होते आणि त्यांच्या शेजारी होते. शेजारी राहून ह्या तुलसीदासांनी संस्कृतमध्ये रामकथा लिहायला सुरुवात केली, रामचरित लिहायला सुरुवात केली. पण व्हायचं असं, रात्री ते रामचरित लिहायचे आणि सकाळी उठून बघते तर सगळं पुसलं जायचं. असं काय होतंय बरं? म्हणून असं त्यांनी विचार केला. आणि तेव्हा स्वतः शंकरजींनी स्वप्नात येऊन असं सांगितलं की अयोध्येला मी पार्वतीला प्रभू रामचंद्राची कथा सांगितली आहे, ती तू हिंदीत लिही, संस्कृतमध्ये लिहिली तर सामान्य लोकांना ती कळणार नाही, सामान्य लोकांची भाषा ही संस्कृत नाहीये, त्याच्यामुळे तू ती हिंदीत लिही. आणि त्यामुळे त्याप्रमाणे शंकराच्या आज्ञेनुसार संवत, आता ते इसवी सन त्याच्यात 75 वर्ष मिळालं की इसवी सन होत, तर संवत 1628 मध्ये तुलसीदास अयोध्येला आले आणि तिथे त्यांना शंकराच्या कृपेने ज्ञान प्राप्त झालं. तिथे एका साधूची आणि तुलसीदासांची भेट झाली. त्या साधूंनी तुलसीदासांवर एक नजर टाकली आणि त्यांना म्हणाले, आपण वाल्मिकींचेच अवतार आहात.
म्हणजे रामच म्हणायला हवं की नाही. साधूच्या रूपाने ते आले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही वाल्मिकींचे अवतार आहात असे म्हणून त्या साधूंनी सांगितले की हा आश्रम तुमचाच आहे असे समजून तू इथे राहा आणि इथेच लोकांच्या भाषेत रामायण लिह. हनुमानजी आपल्याला ह्या कार्यात नक्कीच मदत करतील आणि त्याप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदा संवत्सर 1631 रोजी तुलसीरामांनी श्रीराम प्रभूंचे ध्यान करत रामचरितमानस लिहिण्यास सुरुवात केली आणि 2 वर्षे 8 महिन्यांनी ते संपलं. म्हणजे 1600 संवत्सर ते 1633 मध्ये त्यांनी, आणि त्या दिवशी रामविवाहाची तिथी होती, त्या दिवशी ते संपलं. तर त्यामध्ये काय आहे आणि असा उल्लेख आहे त्यामध्ये की त्याच्यापूर्वी 1600 मध्ये संवत्सर 1600 मध्ये तुलसीदासांनी 168 मैलाची पायी मथुरा परिक्रमा केली होती आणि त्यात त्यांना वेगवेगळ्या अनुभूती येत गेल्या होत्या. रामचरितमानस मध्ये ह्याचं महत्व सांगितलेलं आहे आणि रूपकन नावाच्या ब्राह्मणावर त्या ह्यांच्या रामचरितमानसचा एवढा प्रभाव पडला की तो जिथे जाईल तिथे सांगत सुटला, खूप छान आहे, खूप छान आहे, तुम्ही ऐकाच ऐकाच असं करत माउथ पब्लिसिटी खूप रामचरितमानसची स्तुती होत गेली, माउथ पब्लिसिटी खूप होत गेली. आणि राजापूरच्या जवळ रामपूर या गावी नरसिंहदासाचे दुसरे शिष्य नंददास यांच्यावर देखील गोस्वामींचा रामचरिताचा खूप प्रभाव पडला आणि त्यांनी सुद्धा आपल्या दैनंदिन उपासनेमध्ये, जसं आपण म्हणतो दैनंदिन उपासनेत रोज एक गीतेचा एक अध्याय वाचा, तसं त्यांनी रामचरितचा रोज एक पाठ करायला सुरुवात केली. आणि काय झालं की हा ग्रंथ जो आहे ते काशीला संध्याकाळी आरतीच्या वेळेला त्यांनी तिथे ठेवला. हे पण अगदी विलक्षण अनुभव आहे की आरतीच्या वेळी काशीच्या विश्वनाथ मंदिरामध्ये त्यांनी तो रामचरितचा ग्रंथ ठेवला होता आणि सकाळी गेलो आणि बघतो तर त्या ग्रंथावर सत्यम शिवम सुंदरम असं लिहिलेलं होतं. हे शब्द स्पष्ट दिसत होते. खूप गर्दी झाली बघायला लोकांना. बघता बघता ही बातमी सगळीकडे पसरली. पण आपल्याला माहितीच आहे की असं काही चांगलं असेल, सुरांच्या मागे असुर असतात, तसे असुर प्रवृत्तीचे लोक त्याला अज्ञानी माणसं असतात हे त्याच्यावर त्यांनी संशय घेतला आणि रात्रभर पहारा ठेवला. शंका घेतली की हे कसं काय शक्य आहे, शंकरजी स्वतः कसे सत्यम शिवम सुंदरम येऊन लिहितील. म्हणून ह्याची पडताळणी करण्यासाठी त्याच मंदिरामध्ये अनेक ग्रंथ ठेवलेले होते. पडताळणी करण्यासाठी त्या अनेक ग्रंथ वर ठेवले आणि हा रामचरितचा ग्रंथ सगळ्यात खाली ठेवण्यात आला. आणि शिवाय रात्रंदिवस पहाराही ठेवण्यात आला की हा ग्रंथ कोणी वर काढून ठेवतंय की काय. पण तुलसीदास मात्र रामजप करण्यात मंदिरामध्ये अतिशय मग्न होते आणि सकाळी मंदिराचा दरवाजा उघडला तर मंदिरातील वातावरण एकदम तेजोमय असं झालेलं होतं आणि हा ग्रंथ देखील सर्व ग्रंथांच्या वर आला आणि पुन्हा त्याच्यावर सत्यम शिवम सुंदरम ही अक्षरं दिसू लागली. आणि ही सगळी खात्री पटल्यानंतर त्या पंड्यांनी तुलसीदासांची क्षमा मागितली आणि त्यांचा जय जयकार केला. त्यानंतर तुलसीदास तीर्थाटन करत करत ग्वालियर येथे आले आणि भृगु आश्रमात राहिले. तिथे रामकथा सांगितली. त्यानंतर गडघाट, हंसपूर, वेलापलास येथे रामकथा त्यांनी केल्या. तेथील किल्ल्यात त्यांनी सरस्वती, हनुमान आणि शिवलिंगाची स्थापना केलेली आजही पाहायला मिळते. त्या काळात एका हात तुटलेल्या भक्ताला त्यांनी रामकथा ऐकवली आणि त्याचा उद्धार केला. म्हणजे मग त्याला हात, तो तसा उल्लेख नाहीये, उद्धार केला म्हणजे त्याला हात आला की आणखी काय, तसं पुढे काही दिलेलं नाही, पण त्याचा उद्धार केला असं लिहिलेलं आहे. आणि हंसपूर नावाच्या गावात पण एका पतित स्त्रीला रामकथा ऐकून तिचा उद्धार केला. अशा प्रकारे तुलसीदासांचं अनेक गोष्टी, अनेक चमत्कार, साक्षात राम त्यांच्यामध्ये भिनलेला होता. जन्मतःच राम राम म्हणणारा, प्रत्येक श्वासागणित रामाचं नाव घेणारा,
ह्या तुलसीदासांनी रामचरितमानस लिहिलंच. जनकपूर या गावी सीतेचं मंदिर होतं. तिथे बसून त्यांनी जानकी मंगल, पार्वती मंगल, रामलाल नहदू ह्या काव्यांची निर्मिती केली आणि त्यानंतर ते काशीला आले. त्यावेळी विसूचिका नावाचा रोग पसरला होता. विसूचिका नावाचा गावात जसा प्लेगची साथ होते की नाही, तशी तिथे विसूचिका नावाचा रोगाची साथ पसरलेली होती आणि त्यावेळी त्यांनी तुलसीदासांनी रामपरचक्र ही रचना केली आणि ही रचना करून सतत 24 तास ही रचना ते गात राहिले आणि त्याचा परिणाम काय झाला तर ती साथ गेली, पण तो साथीचा रोगही नष्ट झाला. त्यामुळे लोक त्यांना सिद्ध साधू आणि महात्मा म्हणून ओळखू लागले की हो खरंच त्यांच्यामुळेच, त्यांनी ते गायल्यामुळे हा रोग आपोआप निघून गेला आणि लोक त्यांना महात्मा म्हणून ओळखू लागले. परंतु पुन्हा इथे तसंच की समाजातील दुष्ट लोक नेहमी जे असतात ते चांगल्या लोकांचं कार्य स्वीकारत नाहीत, त्यात विघ्न आणण्याचा प्रयत्न करतात. जसं तुकारामांची जी गाथा होती ती इंद्रायणी बुडवली, तसं जे समाजातील अज्ञानी किंवा असुरी वाईट प्रवृत्तीचे लोक होते त्यांनी ह्या तुलसीदासांनी जे काही हे रामपरचक्र ही रचना केलेली होती ते कागद चोरण्याचा प्रयत्न केला. पण चोरी करताना त्या चोरट्यांना असं दिसून आलं की 2 लहान बालके हातात धनुष्य घेऊन उभे आहेत आणि त्यांचे रक्षण, त्या जी रचना केली होती त्याचं रक्षण ते करत आहे आणि हे दुष्टांना दिसलं ते पळून गेले. आणखी एक प्रसंग सांगितला जातो की गोस्वामी तुलसीदास वृंदावनात गेले होते. तिथे रास उत्सव चालू होता आणि आरती झाल्यावर सर्व भक्तांनी नमस्कार केला. तिथे मदन मोहनाची मूर्ती, परशुराम मदन मोहनाची मूर्ती होती. सगळ्यांनी नमस्कार केला आणि त्याला वाकून नमस्कार केला, पण तुलसीदासांनी मात्र नमस्कार केला नाही. तर तेव्हा तुलसीदास म्हणाले की इतर लोकांनी विचारलं असेल त्यांना की तुम्ही का नाही बरं नमस्कार केला, तर तेव्हा तुलसीदास म्हणाले जोपर्यंत परशुरामाच्या हातात मला धनुष्य दिसत नाही तोपर्यंत मी नमस्कार करणार नाही. आणि इतक्यात नुसतं त्यांनी असं म्हणायचा अवकाश की जो चमत्कार घडला, कृष्णाच्या मूर्तीच्या जागी त्यांना धनुर्धारी राम दिसला. एवढी पॉवर राम दिसला, त्यामुळे सगळ्यांना खात्री पटली की हे अवतारी पुरुष आहेत आणि त्यांची कीर्ती त्याच्यामुळे अधिकच सगळीकडे पसरू लागली. आणखी एक प्रसंग आहे की बरसाना हे गाव राधेच्या जन्माचं गाव आहे. बरसाना तिथे एक रामभक्त प्रभू रामचंद्रांची मूर्ती अयोध्येत स्थापन करू पाहत होता, परंतु रात्र झाली आणि तो थकल्यामुळे त्यांनी ती मूर्ती यमुना नदीच्या किनारी ठेवून दिली. सकाळी उठल्यावर त्यांनी ती मूर्ती उचलण्याचा प्रयत्न केला, पण ती मूर्ती तिथेच रुतून बसली. कितीही प्रयत्न केले तरी ती मूर्ती निघायलाच तयार नाही. आणि तुलसीदास तिथे गेले आणि मग त्या मूर्तीची स्थापना त्यांनी अयोध्येमध्ये नेऊन केली. अयोध्येच्या घाटावर केली. त्या घाटाचं नाव आहे विश्राम घाट. हे कशासाठी, आता तुम्ही सगळे अयोध्येला जाल तेव्हा ह्या सगळ्याचा पाहायचं आहे असं मनात ठरवा, जवळपास कुठेतरी असेलच. त्या घाटाचं नाव विश्राम घाट असं ठेवलं आणि त्या मंदिराचं नाव कौसल्यानंदन असं ठेवलं. म्हणजे तुलसीदासांच्या मते राम आणि कृष्ण हे वेगळे नव्हते, कारण राधेचं जन्मगाव, राधा हे सीतेचंच रूप, शक्ती आहे. शेवटी वेगवेगळी रूप दिसतात आपल्याला, कारण आपण भासमान जगामध्ये आपण जगत असतो म्हणून आपल्याला प्रत्येक रूप वेगळं दिसतं, पण भगवंतांना सगळी रूप सारखीच दिसतात. तर मंदिराचं नाव कौसल्यानंदन ठेवलं. आणखी एक प्रसंग सांगितला आहे की रामचरितमानस मधील अयोध्याकांड हे जे प्रकरण आहे त्यामध्ये गोस्वामी तुलसीदासांनी लिहिलेली मूळ प्रत
याबद्दल आहे हे की तुलसीदास रामचरणी लीन झाल्यानंतर त्यांचे पहिले शिष्य राजापूरचे गणपतराय उपाध्याय काशीला गेले होते आणि तिथे त्यांनी तुलसीदासांनी रामचरित मानसची लिहिलेली हस्तलिखित प्रत पाहिली. तेथील पुजाऱ्याने ती जतन करून ठेवली होती, परंतु पुजाऱ्याला एकदा दुर्बुद्धी झाली. बघितलं ना माणसाचं मन कसं असतं. पुजारी होता पण त्याला सद्बुद्धी झाली नाही, त्याला दुर्बुद्धी झाली आणि त्यांनी तो ग्रंथ, तो हस्तलिखिताचा ग्रंथ घेऊन तो पसार झाला. लोकांनी त्याला यमुनेच्या तीरी असलेल्या कलाकाकार इथं पकडलं आणि लोक त्याला मारतील या भीतीने त्यांनी तो ग्रंथ यमुनेमध्ये टाकून दिला. तर खूप सगळीकडे ही बातमी पसरली की हस्तलिखित ग्रंथ यमुनेत गेला. सगळ्यांनी तो शोधण्याचा प्रयत्न केला. 8 दिवसांनी ग्रंथ हाती लागला तेव्हा पहिली पानं थोडीशी ओली झालेली, मागची पानं थोडीशी ओली झालेली, पण अयोध्याकांड प्रकरण कोरडं ठणठणीत होतं. आणि तिथल्या राजाला ही बातमी कळली. गाववाल्याकडून शोधाशोध मोहीम सुरू केली आणि हस्तलिखित ग्रंथ मिळाला. आणि हा ग्रंथ हस्तलिखित ग्रंथाची 200 पानं आहेत. हे आपल्याला पण कळायला हवं की त्याची 200 पानं होती, त्याच्यामध्ये 327 दोहे आणि 3608 चौपाईया आहेत. चौपाई म्हणजे 4 पदांची जी रचना असते त्याला चौपाई. मी मगाशी वाचून देखील ती चौपाईच होती, 4 पद होती त्याच्यात. तर तुलसीदासांच्या ह्या खाली मी वाचणार आहे त्या दोह्यावरून त्यांना समजून चुकलं होतं की त्यांचा अंतकाळ जवळ आलेला आहे. आपल्याला पण माहित असेल की जे सतत रामनामात असतात, जे सतत भगवंताच्या स्मरणात असतात, श्वासागणित ज्यांच्या जिभेवर भगवंताचं नाम असतं त्यांना मृत्यू आलेला कळतो. असे अनेक उदाहरणं आहेत. गुरुदेव रानडे यांना पण कळालं, खूप विनोबा भावेंना कळालं होतं, रानडेंना, इव्हन आपले समर्थ रामदास त्यांना पण कळालं होतं. तर म्हणून रामनाम सतत घेतलं तर आपल्याला सुद्धा ते कळणार. आपण सुद्धा रामनाम घेतलं सतत तर आपल्याला सुद्धा आपलं जवळ आलेलं आहे हे कळणार. तर त्यांनाही कळून चुकलं होतं आणि त्यांनी एका दोह्यात असं लिहून ठेवलं, संवत 16 सौ अस्सी गंगके तीर, श्रावण शुक्ल जीज, शनी तुलसी त्यजयो शरीर. हिंदीमध्ये रचना आहे की तुलसीदासांच्या दृष्टीने त्यांच्या जीवनामध्ये काशी या क्षेत्राला खूप महत्व होतं. काशीमध्ये त्यांनी बरंच कार्य केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचा देह काशीमध्येच अर्पण व्हावा अशी त्यांची खूप इच्छा होती. आणि त्यांचं अखेरचं कार्यक्षेत्र हे काशीच होतं, काशीच राहिलं. आणि काशी क्षेत्राच्या 80 घाटावरच त्यांचा शेवटचा श्वास झाला. त्यांनी देह अर्पण तिथे केला आणि वरच्या दोह्यामध्ये सांगितलेली तिथी बरोबर त्याच दिवशी त्यांनी देह अर्पण केलाय. ती तिथी होती श्रावण कृष्ण तृतीया. इथे काय लिहिलंय, श्रावण कृष्ण चीज, जीज, जीज म्हणजे तीज, श्रावण कृष्ण तीज, शनी म्हणजे शनिवार, आणि तुलसी त्यजयोशरी म्हणजे त्या दिवशी श्रावण कृष्ण तृतीया शनिवार या दिवशी त्यांनी आपला देह रामाला अर्पण केला. कारण ह्या अवतारी पुरुषांना मरण हा शब्द आपण वापरत नाही, ते अमर आहेत. ते कसे आपण थोडे बघणार आहोत. तर ते अमर कसे आहेत, तर अशा व्यक्ती, भगवंत म्हणतात की नाही गीतेमध्ये की तुम्ही सतत माझं स्मरण करा आणि तुम्ही मलाच येऊन मिळाल. तर तेच इथे आपल्याला प्रचितीला आलंय की त्यांनी पूर्ण श्वासागणित 123 वर्ष फक्त श्वासागणित रामनाम म्हटलं आणि मग ते रामार्पणच झाले. त्यांच्या साहित्य संपदा भरपूर आहेत, पण त्यापैकी थोड्यांचा उल्लेख करते.
संवत्सर 1690 मध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतलेला आहे. 1690 म्हणजे 1554 ते 1690 123 वर्षाचं 26 वर्षाचं आयुष्य त्यांना लाभलंय. त्यांची साहित्य संपदा म्हणजे सगळ्यात महत्वाचं रामचरितमानस, विनय पत्रिका, गीतावली, कवितावली, दोहावली, रामाज्ञ प्रश्न, जानकी मंगल, हनुमान, हे सगळे ग्रंथ ना उत्तरेकडे जास्त असतील, आपल्याला पाहायला मिळत नाही कारण हिंदीतल्या रचना असणाऱ्या. तर गीता, हनुमान शाहुक, पार्वती मंगल, वैराग्य सांदीपणी, बरवई, मानस शंका समाधान, मानस रहस्य, असे अनेक ग्रंथ आहेत. हे ठराविक इथे दिलेले आहेत. तर तुलसीदास रामविलीन झाल्यानंतर राजापूर, काशी आणि अनेक ठिकाणी आपण आता बघितलं ते कुठे कुठे गेले आणि कुठे कुठे रामकथा, आणि नुसते ही महत्वाची गावं, छोट्या छोट्या गावांमध्ये पण त्यांनी प्रवास केला, तिथेही रामकथा सांगितल्या. तर जिथे जिथे रामकथा सुनावल्या गेल्या त्या सर्व गावचे लोक खूप शोक करायला लागले, अक्षरशः रडत होते की आता आमचे राम गेले, रामचरित आम्हाला ऐकवणारे आमचे राम गेले असं म्हणत खूप शोक करू लागले. कारण तुलसीदासांनी प्रत्येक माणसाच्या हृदयात रामाची जागा घेतली होती. प्रत्येक माणसाच्या हृदयातला राम त्यांनी जागृत ठेवला होता आपल्या गायनाने, रामकथा सांगून सांगून. आणि केवळ रामकथेद्वारा लोक स्वर्गीय सुख अनुभवायचे आणि ते पण पृथ्वीवरच अनुभवायचे. तुलसीदासांचे शिष्य गणपतराय उपाध्याय यांना तुलसीदासांनी स्वप्नात येऊन सांगितलं की या नश्वर देहाचा कोणीही शोक करू नका, कारण राम अमर आहे. आणि सांगितलं की यमुना नदीच्या वाळूमध्ये एक शंकराची मूर्ती आहे, तिथे ती तुम्ही जाऊन शोधा आणि राजापूरला माझा जन्म ज्या खोलीत झाला तिथे ती स्थापन करा. त्याप्रमाणे गणपतराय उपाध्याय हे यमुना नदीच्या तीरी गेले, आणखी एक दोन शिष्यांना घेऊन बरोबर गेले आणि खरोखरच यमुना नदीच्या त्या पात्रामध्ये तीरावर दोन मूर्ती मिळाल्या. त्यामध्ये एक शंकराची मूर्ती आणि दुसरी गोस्वामी तुलसीदासांची मूर्ती. गोस्वामी तुलसीदासांची मूर्तीचं वर्णन असं आहे, ते जटाधारी, गळ्या आणि हातात तुळशी माळा, थोडीशी हिरवट काळी अशी मूर्ती आणि ध्यानस्थ, ध्यान मुद्रा असलेली अशी होती. आणि त्यांनी असंही सांगितलं स्वप्नात येऊन की त्या मूर्ती घ्या यमुनेच्या तीरात असलेल्या आणि राजापूरला ज्या खोलीमध्ये माझा जन्म झालेला आहे तिथे त्या स्थापन करा. आणि त्या तिथे आजही त्या मूर्ती स्थापन केलेल्या आहेत आणि लोकांना असे अनुभव त्यावेळी आले की त्या दोन्ही मूर्तींचे दर्शन घेतले की मनोकामना पूर्ण होतात, असे अनेक भक्तांना अनुभव आले. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की औरंगजेबाच्या काळामध्ये, जेव्हा आपण बघितलंय औरंगजेबाच्या काळामध्ये सर्व हिंदूंच्या मूर्ती पूर्ण तोडून फोडून टाकलेल्या होत्या. तर औरंगजेबाच्या काळामध्ये सैनिकांनी ती शिवलिंगाची मूर्ती तोडण्याचा प्रयत्न केला आणि आश्चर्य म्हणजे त्या मूर्तीला 2 ठिकाणी जखमा झाल्या. त्या एका ठिकाणच्या जखमेतून दूध बाहेर येत होतं, दूध व्हायला सुरुवात झाली आणि दुसऱ्या ठिकाणच्या जखमेतून रक्त वाहत होतं. आजही त्या दोन्ही जखमा त्या मूर्तीला स्पष्टपणे दिसतात, असा उल्लेख आहे.
ब्रह्म सत्य जगत सत्य, जगत मिथ्य नाही, ब्रह्म सत्य जगत सत्य असेच त्यांचे विचार होते. आणि त्यांनी काही विद्वानांनी त्यांना मुक्तीचा मंत्रदाता म्हणून त्यांचा गौरव केलेला होता. गोस्वामी तुलसीदास हे साक्षात राम अवतारच होते, म्हणून तर रामचरिताचं एवढं कार्य त्यांच्याकडनं झालं. ते गेल्यानंतर अनेक संतांनी त्यांच्या नाव पुढे लावलं. म्हणजे कारण ते संत सुद्धा रामभक्त होते. मग ते काय लावलं नाव त्यांनी? लोकनायक तुलसीदास, तुलसीदास निरंजनी. हे संत होऊन गेलेले आहेत तुलसीदासानंतर, पण त्यांनी तुलसीदास हे लावलं पुढे. नंतर आचार्य तुलसी, तुलसी सागर, ज्योतिषी तुलसी, तुलसीदास इत्यादी अशी बरेच संतांनी त्याच्या नंतर नावं लावली. तर तुलसीदासांनी सगळ्यात कोणतं कार्य केलं तर रामकथा प्रचार आणि विचारातून, त्यांच्या विचारांमधून एक क्रांतीच घडवून आणली आणि आपल्या मधुर गायनाने लोकांच्या हृदयाचा ठाव घेतला, लोकांच्या हृदयामध्ये स्थान बसवलं आणि भक्ती मार्ग दाखवला लोकांना. रामचरितमानस आपण भक्तीने ऐकतो, भक्ती मार्ग लोकांना दाखवला आणि मानवी जीवनाचं ध्येय काय आहे तर परमेश्वराची प्राप्ती आहे हे त्यांनी त्यांच्या कार्यातून, वर्तणुकीतून जगासमोर आदर्श ठेवला. त्यामुळे त्यावेळेचा समाज कसा होता आपल्याला माहिती आहे, निष्क्रिय बनवून टाकलं होतं, सगळं दुबळं बनवून टाकलेलं होतं. पण हे सतत रामकथा ऐकून ऐकून समाज सक्रिय बनला आणि त्यांच्या त्या लिखाणामधून वेगवेगळ्या लोकांना फायदा झाला. ज्ञानी लोकांसाठी बौद्धिक शक्ती, अध्ययन शक्ती, तर्कशक्ती वाढण्यासाठी उपयोग झाला. मार्गीयांसाठी उच्च अशी संकल्पना शक्ती त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि ध्यान मार्गीयांसाठी एकाग्रतेची क्षमता आणि सगुण साकार भक्तीतून भक्ती कशी वाढवायची हे त्यांच्या कार्यातून सगळ्यांना दिसून आलं. त्यांनी जगासमोर एक रामाचा सुंदर आदर्श आपल्या बुद्धिमत्तेतून, आपल्या कार्यातून जगासमोर ठेवला. विनय पत्रिका, आता आपण जे वाचलं की विनय पत्रिका या नावाचं काव्य त्यांनी लिहिलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी प्रभू रामचंद्रांचं दर्शन त्यांना चित्रकूटला झालंय असं नमूद केलेलं. प्रभू रामचंद्रांनी स्वतः साक्षात त्यांना भेट दिलेली ती चित्रकूटला, म्हणून चित्रकूटला रामकथा होतात बघा. मोहनाताईंचं पण तिकडे चित्रकूटला रामकथा झालेली आहे. चित्रकूटला महत्व हे का आहे तर साक्षात प्रभू रामचंद्रांनी तिथे तुलसीदासांना दर्शन दिलेलं आहे आणि त्यामुळे चित्रकूटला खूप महत्व आहे. दुसरं महत्व असं आहे की जेव्हा भारत स्वतंत्र झाला 1947 साली, त्यावेळेला युनेस्कोने 2 ग्रंथ भारताकडून मागवून घेतले होते आणि त्यामध्ये प्रथम क्रमांक रामचरितमानस आणि दुसरा क्रमांक ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका यांचा होता. ह्याशिवाय आपल्या भारताचं वैभव दुसरं काय असू शकतं तर असे हे तुलसीदास आता श्रावण शुक्ल सप्तमी या दिवशी त्यांचा जन्मोत्सव साजरा होणार आहे. तुम्हाला नक्कीच हे व्याख्यान तोपर्यंत YouTubeवर पुन्हा ऐकायला मिळेल. आपण सगळ्यांनी त्यांना आदरांजली वाहूया आणि त्यांना शतशः प्रणाम करूया. धन्यवाद.